तारीख 22 मार्च 2026. औषध निरीक्षक गट ब या पदासाठी राज्यात 6 विभागीय मुख्यालयांच्या केंद्रावर चाळणी परीक्षा घेण्यात आली. 12 जूनला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यातून 506 उमेदवार इंटरव्ह्यूसाठी पात्र झाले. या इंटरव्ह्यूला सुरुवात झाली 1 जुलैला आणि 22 जुलैपर्यंत इंटरव्ह्यू झाले. त्यानंतर एमपीएससीने आपल्या वेबसाईटवर 488 उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आणि 485 जण पात्र ठरल्याचं सांगितलं. आता अर्थात या पात्र झालेल्यांच्या डोळ्यात स्वप्न होती, पण त्याच स्वप्नांची जागा भीतीने घेतली. 23 जुलैला एमपीएससीला एक मेल आला. त्यात हाच औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा दावा करण्यात आला होता. सगळ्या राज्यभर चर्चा झाली. पेपर फुटल्याने गदारोळ उठला. पण याच तक्रारदाराने पुन्हा एक मेल केला आणि सांगितलं पेपर फुटलेला नव्हता, आपण खोडसाळपणा केला. कट टू 25 ऑगस्टची रात्र. एमपीएससीने जाहीर केलं की औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. 485 जणांच्या स्वप्नांचा मेहनतीचा चुराडा झाला. पण मुळात पेपर फुटल्याचं समोर आलंय एका ब्रेकअपमुळे, एका जोडप्यातल्या भांडणामुळे. नेमकं घडलं काय? पेपर फुटला कसा आणि पेपर फुटल्याची बातमी कशी फुटली? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 21 जुलैला ड्रग ऑफिसर गट ब परीक्षेचा पेपर फुटला आहे अशी मोघम तक्रार आयोगाकडे आली होती. पण 23 जुलैला गौरव पाटील नावाच्या अकाउंटवरून पुरावे पाठवण्यात आले. आयोगानेच पुराव्यांची मागणी केली होती. मग हा ईमेल, पुरावे हे सगळं सोशल मीडियावर व्हायरल झालं. विरोधी पक्षाचे नेते सरकारवर, प्रशासनावर तुटून पडले. वाद प्रचंड वाढला. रोहित पवारांनी तर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. 22 मार्चला झालेल्या परीक्षेचा पेपर 20 मार्चलाच लीक झाला होता. एका परीक्षार्थी विद्यार्थिनीला हा पेपर व्हॉट्सअपवर आला. तिने या पेपरची पीडीएफ एकाला पाठवली. या दोघांचे मेसेजेस सुद्धा व्हायरल झाले होते. यात नंदुरबार मधल्या एका क्लास चालकाचा पेपर फुटीमध्ये सहभाग असल्याचे आरोप झाले. एमपीएससीने गुन्हा दाखल करावा या मागणीनेही जोर पकडला होता. या सगळ्या प्रकरणात आला ट्विस्ट. ईमेलवर आलेली तक्रार आणि पुराव्यांच्या चौकशीसाठी आयोगाने 27 जुलैला तक्रारदार आणि संबंधित उमेदवाराला विचारपूस करण्यासाठी बोलवलं होतं. पण दोघंही अनुपस्थित राहिले. पण 27 जुलैलाच आयोगाला एक मेल आला. हा मेल गौरव पाटील या तक्रारदारानेच केला होता. या मेलमध्ये लिहिण्यात आलं होतं, पेपर फुटला अशी तक्रार मी गौरव पाटील आणि ऋषिकेश गांगर्डे यांनी केली होती. या संदर्भात अधिक तपास केला असता माझ्या निदर्शनात आलं की 20 मार्च रोजी व्हॉट्सअपवर प्रसारित झालेली तथाकथित प्रश्नपत्रिका ही आयोगाच्या मूळ प्रश्नपत्रिकेच्या अगदी विपरीत आहे. आयोगाची 22 मार्च 2026 रोजीची प्रश्नपत्रिका कोणत्याही परिस्थितीत फुटलेली नसून ऋतुजा आणि मी चेष्टेत ही आयोगाची मूळ प्रश्नपत्रिका असल्याचं म्हणलं होतं. परंतु मूळ प्रश्नपत्रिका ऋतुजाला मिळाली नसून 20 मार्च 2026 रोजी पाठवलेली प्रश्नपत्रिका आयोगाची नसून इतर टेस्ट सिरीजची प्रश्नपत्रिका होती. त्या संदर्भात आयोगाची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नव्हता. परंतु ऋषिकेश गांगर्डे यांनी त्याचा विपर्यास करून आयोगाचा पेपर फुटला असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. आयोगाची 22 मार्च रोजी परीक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाईप करून तीच प्रश्नपत्रिका ऋतुजा हिने 20 मार्च 2026 रोजी पाठवली होती अशी अफवा पसरवली. कारण ऋषिकेश गांगर्डे स्वतः परीक्षा नापास झाला असून भविष्यात लवकरच ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात येणार नाही याची कल्पना करून सदर पेपर परत व्हावा यासाठी पेपर फुटल्याची अफवा पसरवली. माजी आयोगाविरोधात आणि आयोगाचे माननीय सचिव आणि माननीय अध्यक्ष यांच्या विरोधात कसलीही तक्रार नाही. आता तक्रारदारानेच तक्रार मागे घेतल्याने पेपर फुटलाच नाही अशी चर्चा सुरू झाली. आरोप मागे घ्यावेत अशी मागणी होऊ लागली. राजकीय वार प्रतिवार सुद्धा सुरू झाले. पण तरीही पेपर फुटल्याची तक्रार आल्याने आयोगाने हा विषय गंभीरपणे घेतला. त्यामुळे एमपीएससीने स्पष्ट केलं, औषध निरीक्षक भरतीतल्या सर्व आरोपांची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली असून प्राथमिक तपास सुरू आहे. या प्रकरणातली सत्यता समोर आणण्यासाठी आणि डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी आयोग लवकरच पोलिसांमध्ये रितसर तक्रार दाखल करणार आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. हे सगळं झाल्यानंतर हा विषय काहीसा थंड झाला होता. पण आयोगाने इंटरनल चौकशी सुरू केली. विशेष गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आल्याच्याही बातम्या आल्या. या चौकशीमधून एक एक खुलासे होत गेले. ज्या गौरव पाटीलने पेपर फुटल्याची तक्रार दिली होती त्याची चौकशी झाली आणि मग या प्रकरणातला सगळ्यात खतरनाक ट्विस्ट आला. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार ऋतुजा पाटील ही एमपीएससीची तयारी करणारी विद्यार्थिनी. तिचे वडील अमृत पाटील यांनी तिच्यासाठी ड्रग इन्स्पेक्टर गट ब चा पेपर मिळवला आणि ऋतुजाला दिला.
ऋतुजाने या पेपरचा अभ्यास केला आणि हा पेपर गौरव पाटीलला सुद्धा पाठवला. बातम्यांमधून गौरव हा ऋतुजाचा बॉयफ्रेंड नसल्याचं सांगण्यात येते. 22 मार्चला पेपर झाला, त्यात ऋतुजा पास झाली, पण त्यानंतर गौरव आणि ऋतुजामध्ये वाद झाले. वाद टोकाला गेले आणि या दोघांचं ब्रेकअप झालं. मग ब्रेकअपचा राग गौरवच्या डोक्यात होता आणि त्यातूनच त्याने पेपर फुटल्याची तक्रार केली, अशी माहिती आता समोर येते. महत्वाचं म्हणजे तपासानंतर काढलेल्या प्राथमिक निष्कर्षात हा पेपर फुटून एकाच व्यक्तीपर्यंत गेल्याचं स्पष्ट झालंय. पण तरीही पेपर फुटला हे प्रमाण मानून परीक्षा रद्द करण्यात आली. पण आता प्रश्न पडतो की पेपर फुटला कसा? तर आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी प्रवीण पाटील या दलालामार्फत एमपीएससीचा पेपर परीक्षेच्या 2 दिवस आधीच मिळवला होता. आता प्रवीण पाटील कोण? तर नंदुरबारमध्ये कौटिल्य अकादमी नावाने पाटीलचे क्लासेस आहेत. याआधीही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नंदुरबारमधल्या क्लास चालकाचा यात सहभाग असल्याचे आरोप केले होते. तेव्हा प्रवीण पाटीलने हे आरोप फेटाळून लावले होते. पण आता याच प्रवीण पाटीलचं नाव एमपीएससीच्या पेपर फुटीतला महत्वाचा धागा म्हणून समोर येतंय. अमृत पाटील आणि प्रवीण पाटील या दोघांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. तरीही यातला एक प्रश्न राहतो, तो म्हणजे प्रवीण पाटीलकडे पेपर आला कुठून? तर पोलिसांच्या तपासात या प्रकरणाचे धागे अगदी एमपीएससीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एमपीएससीचे अंडर सेक्रेटरी अभिजित लिंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांना अटक केली. त्यामुळे आता हे पेपर फुटीचं प्रकरण म्हणजे मोठं रॅकेट आहे का, असा प्रश्न विचारला जातोय. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या सगळ्यात तक्रार करणाऱ्या गौरव पाटीलला अटक झाली नसली तरी त्याची भूमिका संशयास्पद असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर अटकेत असलेल्या आरोपींना 2 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणाला अटक होते का हे पाहणं महत्वाचं असेल. फक्त एका व्यक्तीपर्यंत पेपर गेल्याचं आतापर्यंत समोर आलं असलं तरी पेपर फुटल्याचं ग्राह्य धरत ड्रग इन्स्पेक्टर गट ब या पदासाठी 22 मार्च 2026 ला झालेली परीक्षा रद्द करण्यात आली. आता आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसेल. सोबतच कोणतंही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. फेरपरीक्षेसंदर्भातलं प्रसिद्धीपत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलंय. पण एका ब्रेकअपचा राग आता जवळपास 485 विद्यार्थ्यांच्या भविष्यापुढे प्रश्न उपस्थित करणारा ठरलाय. अर्थात विषय फक्त ब्रेकअपचा आणि त्या रागातून झालेल्या तक्रारीचा नाहीये, तर मुळात पेपर फुटीची मुळं कुठवर आहेत याचा शोध घेणं जास्त महत्वाचं असेल. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.